दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार करारामुळे आगामी काळात भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची भीती शरद पवारांनी देखील व्यक्त केली आहे। भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचा सविस्तर मसुदा समोर येणं बाकी आहे, मात्र तुर्तास ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यावरूनच भारतीय शेतकऱ्यांसाठी काळजी करण्याचा विषय आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे भारत अमेरिका व्यापार करारावर राऊतांनी देखील तोफ डागली आहे। सर, इंडिया यूएस ट्रेड डील को लेकर राहुल गांधी ने कई सवाल उपस्थित किए। उन्होंने कहा कि पीएम मोदी पर अमेरिका की तरफ से बहुत दबाव है। ये दबाव था या नहीं ये मुझे मालूम नहीं, मगर इससे कुछ अच्छी बात है कुछ कमियाँ। पण आता लोकतांत्रिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अनामिक रहस्यमय भीतीपोटी आपलं काहीतरी उघडं पडेल अमेरिकेतून, या भीतीपोटी देशाचा शेतकरी, कष्टकरी, मजूर वर्ग, शेतमजूर यांचं रक्त आणि घाम याचा सौदा अमेरिकेच्या पायाशी आणून ठेवला। अमेरिकेकडून तेल घेणार आहेत घ्या, रशियाकडून तेल घ्यायचं नाही प्रेसिडेंट ट्रम्पची अट आहे। आपण झुकलेला आहात मिस्टर मोदी, 56 इंच छातीवाले। आणि कृषी उत्पादनं अमेरिकेची झिरो टेरिफ कोणत्याही कराशिवाय भारतात येतील, त्याच्यामध्ये सगळं काय आहे। पियुष गोयल खोटं बोलतायत। सर्व शेती उत्पादनं कापूस, मका, गहू, धान्य, फळं, फुलं, दूध, चीज ही सर्व कृषी उत्पादनं, सडका माल त्यांचा भारताच्या कृषी बाजारपेठेत येईल आणि तो भारतीय शेतकऱ्यांपेक्षा कमी दरात विकला जाईल। त्याच्यामुळे भारतीय शेतकरी हा त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग राहणार नाही। आज तो आत्महत्या करतोच आहे। कोणत्या भीतीपोटी मोदींनी हा करार केला? 18% टेरिफ कमी झालं म्हणून भाजपचे लोक आनंद उत्सव साजरा करत आहेत।